नमस्कार, नमस्कार दादा. नमस्कार, नमस्कार. काय आज तर खूपच गर्दी कमी दिसून राहिली. हां, हो काय साहेब आले नाही वाटते अजून नाही? हो, आज जरा अपॉइंटमेंट होती आमची हो आजच्या तारखेत. तर कसं काय म्हटलं आले नाही का साहेब अजून? हो, हो, हो. अच्छा, अच्छा. आलं लक्षात. ते कसं झालं आपलं साहेबांचा अचानक दौरा आला. हो, त्यामुळे कसं झालं आजच्या जेवढे अपॉइंटमेंट होत्या ते उद्यावर गेलेले आहे. तर तुमचं नाव काय? तुमचं नाव काय म्हटलं? शिवलालजी टोळगोटे. हो, नाव ओळख आहे त्यांना. हो, कारण की मागच्या वेळेस आलो होतो मी आमदारकीसाठी. हो, परंतु त्यावेळेस कसं झालं एका व्यक्तीसाठी आपल्याला बलिदान करावं लागलं. जाऊ द्या बुवा, त्या पुढचा माणूस आपलाच होता म्हणून राहू दिलं ते. तर आता मग कसं करायचं आजचं मग आपलं नाव आहे तर मग कसं काय म्हणलं होणार नाही का आज मग आता उद्या यावं लागते का अजून? हो सर, आता उद्या तुम्हाला यावं लागेल कारण की कसं आहे साहेबांना अचानकच फोन आला आणि ते निघून गेले. हो, आजचे जेवढे आहेत म्हणे मला सांगितलं की बस सर्वांना आजच्या दिवस उद्या सांगून दे म्हणून. तर मग उद्या तुम्ही बरोबर याच टाईमला येऊन जा मग. एक दिवस चालला ना बा. 10,000 रुपये खोलीचं भाडं आणि खाणं-पिणं चाललं ना आमचं. मग काय आता 4 दिवस झाले 40,000 रुपये तिकडे गेले. मग सांगा आता नाही का आबाद आता नाही का हो 3.5 लाख होते का गोल असे भेटण्यात. हो का बरं ठीक आहे ना नाही तर मग काय आता बरं भेटाच लागेल नाही का त्याशिवाय काही हे होणार नाही नाही का. बरं ठीक आहे मग आता बाकीचे लोक गेले मग घेऊन नाही का. हो समजा साधारणतः 9-9:30 वाजता आले होते काही लोक गेलेत ते. हो जसे जसे आले तसे तसे मी त्यांना रिटर्न पाठवलं. या ना तुम्ही आज फिरा जा मुंबई वगैरे खेड्यापाड्यावरचे असाल तर गेटवे ऑफ इंडिया आहे, सेंट्रल लायब्ररी आहे, भरपूर आहे मुंबईत पाहण्यासारखं. एलिफंटा केव्ह आहे, मरीन ड्राईव्ह जा तिकडे. समुद्राची सैर करा. करा ना आता 2-3 दिवस. आता मुंबईत आता कसं आलं की तुम्हाला तेवढं लागतच असते वेळ आता. भेटी गोटी हे ते इथूनच सगळे सूत्र हालतात. हो ना, हो ना. म्हणून तर आम्ही आलेलो. तरी म्हटलं मी काय म्हणतो आपली लाईन जरा लवकर लावा म्हणलं उद्या हो आल्याबरोबर. हो, पहिला नंबर लागला पाहिजे. हो लागन तर भलाही मी तुमचं काम करून टाकेन मग. हो 500 मरण नाही. हो खिशात ठेवून देईन मग. CCTV आहेत म्हटलं इथं. हो मुकाड्यांना. हा बरं ठीक आहे. उद्या या तुम्ही उद्या. उद्या या उद्या. हो तुमचा नंबर पहिला लागून जाईल. ओके ओके. बरं बरं हो आलं लक्षात. पण नाही मी काय म्हणतो समजा काकाजी आपलं हे जे आता निवड करणारे अध्यक्ष आहेत हो तर आपल्याला समजा आपल्या सर्कलमध्ये हो आपल्याला सीट भेटली पाहिजे. हो त्यासाठी साधारणतः काय माहिती काय घेतात म्हणलं ते म्हणजे कशाहून आपल्याला सीट कशी काय भेटेल मग. तर ते कसं आता तुमचा दबदबा पाहून आहे ते आता तुमचं तिकडे काय पोझिशन आहे बा हो त्याची ती माहिती घेतात इकडून तिकडून समजा. तुमचं बाकीचं रेकॉर्ड वगैरे हे ते समजा पोलीस स्टेशनचं काय आहे काय नाही. हो हे सगळं माहिती घेतल्यानंतर हो तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे बा काय आहे हे ते सगळी माहिती ते प्राप्त करतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला समजा शीट देतात ते. हो असं एखादा म्हणा नाही देत काय पूर्ण माहिती करून द्यावं लागते ना कोणाला थोडी देणार आहे काही. अच्छा अच्छा हां असं आहे नाही का हो नाही तसे आम्ही निष्ठावंत आहो ना तसं काही विषय नाही. बरं बरं ठीक आहे बाकीचं बॅकग्राऊंड हे ते बाकीचं काही पाहायचं कामच नाही का हो ना 1.5 एकर जमीन आहे आणि काय भेटणार आहे आपल्या शीट नाही का काहीतरी लाईन लावावं लागेल. असं अच्छा 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 बरं ठीक आहे ना हो बघू आता उद्या काय होते काय नाही का. चला ठीक आहे येतो मग. आई है बम्बई नगरिया तो देख बबुआ सोने चांदी की नगरिया तो देख बबुआ. बोला शिवल्या काय होय रे काय नाव काय म्हणलं या ठिकाणाचं काय होय कोणतं होय. भाऊच्या धक्का आहे ना बाबा वाचलं नाही का तिथं मग बोटीत बसून सैर करायची मजा इथं अलगच आहे. मग काय लोक याच्यासाठीच ते तिथं. मग कधी माव लागले का पायबर काय जहाज वगैरे का हे काय इतक्याले मोठमोठे जहाज पाहिलं तर जिंदगीत नाही काहीतरी. मग पण पाहायला भेटले ना आपल्याला आपलं योगच चांगले आपले. हो जाऊ दे आज साहेब नाही आले तरी काही अडचण नाही आपल्याला. हो आज रातभर अजून हॉटेलवर राहू आणि पाहू मग उद्याचं नाही का. हो पण बाकी सीट पक्की करूनच जायचं आपल्याला आता. हो एरिया आपल्या सर्कलवर कोणी चाललं नाही इकडे. हो 100% आपल्याला बा मी जिल्हा परिषदसाठी आणि तू पंचायत समितीसाठी बिलकुल दोघांचं फायनल झाल्यासारखं आहे. हो टेन्शनही नाही. हो काही टेन्शनचं काम नाही कमी जास्त पडलं तर आपल्याजवळ काही लोडही नाही आता. ना आपण 50,000 रुपये आता 40,000 रुपये तर हॉटेलवाल्याचे झालेले का आजपर्यंत अजून आता एक दिवस राहिला की अजून 10,000 वाढते. 10,000 रुपये रोजचं भाडं चालू आहे ना आपलं. मग काय निघते का आपल्याला वाटलं बरं जमते का पण कायचा 20,000 रुपये तर जमा करून घेतले त्यानंतर थैले बी आहे तिथं आपल्या. हो ना म्हटलं आता काय हे 20,000 आपल्या अंगावर आहे आज आता इथं काम झालं असतं की निघालं असतं रेल्वेनं फटकं. अरे थांब ना तू 20,000 रुपये त्याशिवाय राहूच देत नव्हता ते मग काय निघा म्हणेन मग काही ना काही ॲडव्हान्स द्यास लागते ते का आता पहिल्यासारखं नाही ना. मग जाऊ दे 20च गेले ना तरी 30 फिटू गेले आपण हॉटेलवाल्याला. हो 30 बा समजा मी सांगतो ना देणंच नाही दिले उद्या. करू काही ना काही आयडिया पण आजच्या आता मजा घेऊन घे. आणि म्हटलं ते काय आहे का अजून माहिती काढते म्हणते हो काय जमीन जुमला बॅकग्राऊंड हे ते. त्याच्यात जर आपलं जर हुकलं तर मग तर मोठं कठीणच काम होईल का. पण लावून कोणाला फोन ते. फोन कोणाला लावणार आहे शक्यतो मला वाटतं पोलीस स्टेशनले. हो 100%च लावते ती की बा याच्यावर किती केसेस आहे काय आहे काय नाही. तर त्याच्यासाठी मग तिथं आपलं घोळाळलं नाही पाहिजे का याच्यावर आपल्यावर केसेस आहेतच बऱ्याचशा नाही का. 2-4 ठिकाणचे आहेत ना आपल्या इकडे नाही का ते रिपोर्ट दिले होते 1-2 हे ते काही असं. ते रस्त्याचा प्रॉब्लेम हे ते होतं मागे झालं ना. हो तर मग आपलं तर नाव त्या डायरीत निघं ना समजा पोलीस स्टेशनच्या. हो ना मग निघे ना जितके जास्त निघेन तितका फायदा आहे त्याचा. मग हो केसेस बस समाजासाठी मी अंगावर केसेस घेतल्या मग असं सांगायचं ना मग आपल्याला पटून नाही देतात का. मग केसेस पाहिजे. हो केसेस नसेल तर मग काय कामाचा माणूस मग काही कामी नाही. हो ते नाही राजकारणात नाही उतरू शकत ते. हो तर त्याच्यात नाही काही आपण काही समजा अडचण येणार नाही फक्त बॅकग्राऊंडमध्ये अडचण येईल आपली. हो बा याच्या घरी काही परिस्थिती आहे का नाही निवडणुकीसाठी पैसे लावायला याच्याजवळ काही दीडदमडी आहे का नाही. हो याची खोल फिटिंग करतील ती. हो तर पाहू ना आपल्याला नंबर मागते नसते कोणाचा 4 लोकांचे नंबर द्या बा गावातले असं तसं.
आपल्या माणसाला देऊन देऊ आपण. कंदीलपुडा झाला, आता कंदीलपुड्याचा फायदाच केला आपण. त्याच्यानंतर आपल्या काशाला आताच फोन करा मला वाटते काय आहे काय नाही दा. म्हणजे काही गावातली जर वातावरण चिघळलं असन बा काय आहे काय नाही. आता एरिया आपल्याला उद्या वापस जाणार आहे. ते पाय बरं हो, लावर ते आपल्या काशाला फोन ला, त्याला म्हणा काय आहे कंडिशन काय नाही, ते देणके ते राजा मामाचे पैसे घ्यायला येतो, निपटला का बसला का म्हणा जागेवरती, लावर फोन एक. बरोबर. आणि त्याला सांगून ठेवतो एखादा फोन जर आला बा तुझा नंबर देतो बा, तू यान कंदिल्याचा तर बरोबर सांगतो. 20 एकर जमीन आहे असं तसं काही जर असं सांगतो मी त्याला. लावू दे फोन लावू दे. आपल्याला यायला म्हणजे दोस्त नाही का हो, काही हो पण आठवण येतेच माणसाला, दिवसातून एखादा फोन लावल्याशिवाय राहत नाही. पण नाही तर का एखादा दाताला भुलला असतं आपल्याला. थांबा पाहू द्या काय म्हणते ठाणे आमचा. हो पाहू द्या बा. हॅलो, हा हा बोला बोला अध्यक्ष. काय राजा बरा फोन लावला बा, काय होतं गडबड, काय म्हणते मुंबई दौरा. अरे काय आले का तू आला नाही रे यावेळे. मग काय मागच्या वेळेस काहीच नाही पाहिलं आपण, फक्त काय काय गेटवे ऑफ इंडिया पाहिला. आता करू राहिला माहोल आम्ही. हो बिलकुल आता सैर करू राहिलो समुद्राची, मोठ्या बोटीत बसलेला बिलकुल माहोल एकदम भाषासारखा. आणि तू तू काय करू राहिला. काही नाही बा, मसाला तरून राहिला होता संतोष संघ. काय करा आता, कसं मस्त ड्युटी लागत होती मले. हो ना, ते देणकीची गाडी हो ना लेकाची, मला ड्रायव्हर ठेवतो म्हणे. या भाण्याने लेका गेम केला ना माय. मग काय हो ना, मंडपावर होतं मारतेच्या. आता लोक 2 दिवस झाले भांडणं आमची भाण्याचे माय. म्हणून आता मशी राखून राहिलो, काय करा मग. हो हो हो. अरे काय मी काय म्हणतो त्याच्यासाठी फोन लावला काशी ना. ते काय म्हणलं निपटलं ना, जरा असं दबलं ना प्रकरण ते. हो झालं असं ना थंड आता सध्या आपलं 1-1 लाख वालायचं. हो झाल्यासारखं आता म्हणा. हो देणकीत आहे बा. हो देणकीनं काय केलं, त्याच्या जवायला देऊन टाकली मारतेले. हो मारतेले गाडी देऊन दिली, त्यानं हात काढून घेतले. आता हप्ते गिप्ते मारत्या भरतो म्हणे बा, असं होते त्याच्या गोष्टी सुरू. कालच गाडी आणला त्यानं. हो बिलकुल त्याला ते बॉडी गिडी बनवायला पाठवला त्यानं. हो तर बाकी दुसरं तर मग मामा लुटरेची आहे वाटते नाही का. हो मामा लुटरे ती चिमणराव. हो ते काही आले नाही एवढ्यात नाही. हो त्याने बी बोले वाटते सोडून दिल्यासारखेच आहे ते. लक्ष्मणरावनं काहीतरी सांगितलं, पण त्या दिवशी मीटिंग झाली ती आलते गावात. पण त्याचं काहीतरी सटबट झालं ते. हो आपण असं असं करू बा, तसं तसं करू बा. काहीतरी ते खादोड्यावर लोटलाट केलं त्यानं. हो असं मला म्हणजे ऐकण्यात आहे बा. असं म्हणजे समजा साधारणतः दबल्यासारखं आहे, लय काही राहिलं नाही आता, थंड झालं प्रकरण. हो ना, तेच म्हणलं आता आमचं कसं उद्या आहे अपॉइंटमेंट. हो उद्या आमच्या म्हणजे सीटचं पक्क होणार आहे. म्हणून म्हणलं आता या लागते गावात. म्हणलं वातावरण पाव कसं आहे, काय याव का नाही याव. 3.5 लाख रुपये गच्चू दिला ना आपण. हो ते लोक नाही आले पाहिजे अंगावर आपल्या. हो लखलकीचं काय म्हणते, लखलकी आलता गेलता का. हो काही त्याची 1 लाख रुपये घेतले, बुलेट भेटली त्याला तर. ते काही नाही आला, ते ते चिडीची बाय, त्याचा काही विषय नाही. हो हो त्याचाही नाही आला. ती आपला खजूर हटेल तर बरं त्याला लागलंच नाही, त्याला आधी दिलं वाटेल तुम्ही. हॉटेलचं तर आधीच निपटलं रे बा. बरेचसे आता हे कंदीलपुडा आहे ते सगळे निपटले होते. फक्त 3.5 लाख रुपयेच घेतले होते आम्ही, बाकी काही नाही. मामा लुटेरे, देंडके, एक समजा चिमणराव आणि 1 लाख लखलके, बस एवढेच लोक. आणि त्याला ते साहित्य भेटले, त्यामुळे त्याचे काही एवढं रोल राहिला नाही समजा. बरं ठीक आहे मग, बाकी काही प्रकरण नाही मग नाही का, बाकी व्यवस्थित आहे. बाकी व्यवस्थित आहे, काही विषय नाही असा. तो हा विषय काही नाही, येऊन जाय तू. हो 1-2 दिवसांबरोबर. हो काय आहे काय नाही तर पाहता येते आल्यावर मग. बरं तर मी काय म्हणतो आता दुसरं ऐक माय महत्वाचं. उद्या कसं जराशी माझी चौकशी करायला काही फोन घेऊन येईन. हो नंबर जर मागितला तर मी तुया देतो, कंदीलपुड्याचा देतो. म्हणा बा शिवलाल टोगडीची परिस्थिती कशी काय आहे, बॅकग्राऊंड हे ते पाहते ना ते. असंच का कोणाला शीट थोडी देते काही. तर जरा सांगतो म्हणलं वळून तळून 20 एकर जमीन आहे बा, बंगला आहे, असं आहे तसं आहे. हो गाडी गिडी कमांडर आहे बा, असं तसं बरोबर जरासं चढतं सांगतो. आणि कंदीलपुड्याला तसंच सांगतो 20 एकर सांगून देतो. म्हणजे आपल्याला शीट भेटणं महत्त्वाचे आहे. हो बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे ना. तेवढ्यासाठी फक्त मग तुला फोन लावला मी, बरोबर सांगायचं. काही विषयच नाही ना. मग काय कंदीलपुड्याला सांगतो मी तसं. हो काही वांधा नाही, कंदीलपुडा खुश आहे. शिवलालनं लय मस्त केलं म्हणते, आमचे पैसे वापस दिले बा. हो कंदीलपुड्याच्या घरी बसलो होतो ना काल मी, चक्कीवर बसलो होतो. हो सांगतो मी द्यायले, त्याचाच नंबर दे तू. आणि 1 मुंगशाचा दे, माया दे, आपल्या माणसाचा दे फक्त. हो ठीक आहे मग काही वांधा नाही. सीट भेटणंच आहे तुले. तशी तर भेटणं आहे म्हणा. तशी 3.5 लाख आहे आपल्या पैसे. जसं आपल्याला पुढे प्रचाराला पाहिजे ना रे बा पैसे, आता गमावता येत नाही इथं. हो तरी आता बॅकग्राऊंड आता पाहिजेच ते. हो तेवढ्यावर झालं की झालं मग आपलं फायनल आहे. कोणी काही इकडे दावेदार कोणी आलेलं नाही दिसत मला इथं. कोण येते रे, कोण नाही, तुलेच भेटते ते. आपल्या सर्कलमध्ये तुम्ही 2 जण. हो ठीक आहे ठीक आहे. हो ठेवा मग आता, मी सांगतो मग तुम्हाला काय. तर संत येऊन राहिले इकडे फालतू अजून. आधीच ते भडकलं होतं, त्याला शांत केलं बा. हो घोडं भेटलं म्हणलं का तुले. हो तेच म्हणलं. ठीक आहे ठेवतो मग. बरं काही वार्ता गिरता असली तर सांगतो मला. हो काही गावात पेटपाट झालं का सध्या, काही असं म्हणजे वातावरण चिघळेल नाही ना काही, बरोबर आहे सगळं. आता ही चुकाटा अध्यक्ष तिकडे असल्या इकडे काय होणार आहे, काही नाही होत इकडे. इकडे शांत आहे गावात सध्या. तू आल्यावर मग झालं सुरू म्हणा समजा. ठीक आहे काही अडचण नाही. सांगतो मी गावातल्या वार्ता तुले. हो ठीक आहे ओके. नाही डॅडी ते विचारतच राहिलं होतं. मग ते लकीड्रॉमध्ये तुम्ही ते रामपूरवाल्या दणका दिला. हो समजा मग काय झालं पुढे, मग त्याचं पुढे काय घडलं काय मग. हो ते का, अरे थोडक्यात वाचले रे, रामपूरवाले थोडक्यात वाचले. पुरे जेलात गेले असते बरं हे. पण यानं काय केलं, हुशारी केली, हातवर केले नाही ना. हो आम्ही डाऊन पेमेंटच भरलं म्हणे, बाकीचं आम्ही लिहूनच नाही दिलं म्हणून तुम्हाला. हो असं ते काय आपले मानमोळे साहेब सांगे बा, शांताराम घनघन त्याच्या जवळ आहे, त्यांनी सांगितलं. असं झालं म्हणे बा, काय करता म्हणे. आम्ही थोडी म्हटलं म्हणे कोणाला की बा आम्ही पूर्ण पेमेंट भरतो म्हणून वाचलेत ते मंडळवाले. हो पण तरी ते शिवलाल टोगडी जे आहे का नाही, हो पैसे घेऊन फरार आहे म्हणते बा. काहीतरी रुपये त्यांनी घेतले म्हणते आणि फरार झाला म्हणते ते. ते आहेच का, कायच करावं, ते एक मोठं कठीणच काम आहे. आता ते शिवलाल टोगडीने हात मारलाच का, याच्यातही मारला.
तेच ना मला ते वाटायचं संघ होता ना त्याच्या मंडळवाल्याच्या ते त्याचा सदस्यच होता. पायाला म्हणजे काहीतरी लाख रुपये 3-4 लाख रुपये घेऊन पळाला म्हणजे ते. आता हे आपलं मानमोळे साहेब सांगे. बरं चला जाऊ दे आता. बरं मी काय म्हणतो, आपला जगदीश महत्वाचा विषय राहिला आज. ते कसं मी आता समजा खरेदी विक्रीच्या याच्यात गेलो होतो, तर मार्केटमध्ये बरेच लोक मला म्हणत होते, आपल्या कॉलनीतले बरेच जण भेटले की म्हणे जिल्हा परिषदला उभे राहा म्हणे साहेब तुम्ही. कसं आहे आपलं गाव आहे तिकडे खेड, आपलं नाव आहे मतदार यादीत. तर म्हटलं कसं त्या मतदारसंघातून सर्कलमध्ये जर आपण जिल्हा परिषद सदस्यासाठी जर सीट घेतली तर चालणार नाही का? कारण की कसं आहे उद्या मुंबईला थोडंसं 1-2 फोन आले होते मला, साहेब पहा म्हणे तुम्ही शुअरली सीट भेटून देतो म्हणे तुम्हाला. हो हो डॅडी, तर मलाही थोडंसं कसं 1-2 फोन आले होते. जर डॅडीला जर सीट हवी असेल तर मग काही हरकत नाही म्हणे, बोलतो म्हणे वर. माझी लग्गी आहे तिकडे, मग बोलून घे तुम्ही काही समजा वरच्या लेवलला. सीट 100% भेटणार आहे. फक्त उद्या जावं लागेल तुम्हाला असं मला म्हणत आहे की उद्या तिथं निवड समिती आहे म्हणे, थोडेसे काही प्रश्न विचारतील. त्या हिशोबाने सेटिंग करून या मग उद्या जासान तर मग फ्लाईटनं चालले जा तुम्ही नागपूर. अच्छा अच्छा. हो ना, मग तेच म्हटलं मी. कारण की कसं आहे आपल्याला जर समजा एखादं पद भेटलं तर आपण कसं झालं, पैशातल्याची काही कमी नाही. शिट एक वेळ फक्त आपली निघणार आहे बस. एवढी सीट निघाली की झालं ना आपलं काम. आज उद्या आपण जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो, कारण की आरक्षण आपलं आहे ना, आपलं निघालेलं आहे. त्यामुळे कसं सांगता येत नाही. म्हणून म्हटलं बा कसं करावं काय करावं विचार तुझा घ्या. नाही माझा तर विचार आहे तुम्ही उभेच राहा, कारण की मला कसं राहते मग आपला माणूस वरच्या लेवलला असला की मला काही दबाव येत नाही. म्हणून म्हटलं तुम्ही उभे राहा बिंदास. हो आता मार्केटमध्ये तर आपली हराशी येते वगैरे, तर तुम्ही माणसं ठेवलेलेच आहे. हो फक्त काय पेमेंट करणे आहे. त्यामुळे हे काय आपल्याला फक्त थोडंसं 1 महिना भारी जाईल, थोडेसे कामं धंदे जास्त वाढतील आपले. तेच म्हटलं दिवाळीच्या पिरियडमध्ये निवडणूक आहेत बहुतेक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. हो त्यामुळे आपल्याला कसं मग काही हरकत नाही. मग आता नाही का जाऊ मग नाही का उद्या? हा ना, मग उद्या बिलकुल जा तुम्ही. उद्याचं अपॉइंटमेंट आहे म्हणता, मग जा ना उद्याच. बरोबर ठीक आहे. मग आज आता रात्री फ्लाईटनं जावं लागेल. हो म्हणजे उद्या कसं 11 वाजेपर्यंत पोहोचा लागेल तिथं. तसं करावं मग नाही का? हो जाऊ मग नाही का? डॅडी यावेळेस आज बघूच पाहा तुम्ही, कारण की कसं असते आपल्या या क्षेत्रातही आपला पाय असला पाहिजे. हो नाही तर आपण कसं पुढे आपल्याला भारी जाईल. तुम्ही या क्षेत्रात उतरा जाता. काही हरकत नाही. मग तर आपल्या सीटशीवर भेटते. हो मी बोलून घेतो मग मित्रासोबत. सेटिंग लावून दे मग उद्याची. काय 2-4 प्रश्न विचार, ओळख पाळख होईल आणि आपली सेटिंग लावून जाते मग. ठीक आहे मग मी निघतो मग संध्याकाळच्या फ्लाईटनं. ओके ठीक आहे मग. तुम्ही म्हणता भाऊ माझी निघते म्हणता त्या सर्कलमध्ये निघते म्हणता. म्हणजे कसं आता मला तर काही म्हणजे शाश्वती वाटत नाही बा. अरे शाश्वतीचं काहीच करणे लागत ना. तुम्ही आता त्या भागातलीच आहे का शेवटी, मूळ तर तुमचं गाव तेच आहे ना. तर म्हटलं कसं आहे त्या सर्कलमध्ये जर तुम्ही उभे राहिले आता मार्केट लाईनमध्ये तुमची चांगली ओळख झालेली आहे. माल टाल हे ते लोक आणणारे हे ते ओळख पाळख नाही म्हणजे आहे. दुसरी गोष्ट कसं आहे तुमच्याकडे माल आहे ना, मग काय तुमच्याकडे माल असल्यावर काहीच लोड नाही ना. हो काही नाही. लोकांचं कसं आहे बिलकुल आहे बा. हो एका रात्रीतून बाजी पलटते. हो मी सांगतो तुम्हाला. हो तुम्ही 100% उभे राहा. हो तुमची सीट शिवर आहे. मग काय कोण नाही इकडे उभं राहणार. कोण लावते पैसा म्हणलं, म्हणून तुम्ही 100% सीट घ्या, निवडून शिवर येता तुम्ही. तर म्हणता नाही का? हो ना हो ना, सगळेच तेच म्हणून राहिले. हो राहा म्हणजे उभे. पण आता कसं आहे आपलं सगळं बॅकग्राऊंड बरोबर आहे, सगळं पद्धतशीर आहे. फक्त आता लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे पण नाही का? हो त्यावेळेस आता जमलं पाहिजे बा आपल्याला. आता तुम्ही साथ देता बा आता आपल्या कॉलनीतले लोक हे ते सगळे समजा. सगळे प्रचाराला येऊ आम्ही. मग भाऊ बसून हे ते सगळे बिलकुल या कॉलनीतले आपले लोक. मग तुमच्या संग रोज हे बा 4 जण गाडीतनी हजर आहे बिलकुल. 4-5 जण रोजच्या आपण ड्युट्या लावून. या दिवशी तुमचा नंबर, त्या दिवशी तुमचा नंबर. चांगला बिलकुल मावलच 10-15 गाड्या एकाच सोयीनं. मग अरे खाणारे पिणारे आहेत ना, तुम्हाला सांगतो ना, फक्त आवाज द्यायचं काम आहे. मग झुकते दुनिया झुकानेवाला चाहिए बस आहे ना तुमच्याजवळ. मग काय लोड आहे, कायसाठी आहे हे? तेच म्हणलं एक वेळ का बस झालं की बस झालं का? तेच म्हटलं वरून 1-2 फोन आले होते. हो मुलाला आले माझ्या. हो तर मुलगा म्हणे राहा म्हणे उभे बाबा, काही हरकत नाही. हो तर म्हणून म्हटलं जराशी इच्छा आहे, तर उद्या मुंबईला चाललो होतो. चला म्हटलं सोबत, आपला बंगला आहे तिथं. हो राहू एक रात्रपर्यंत चालली येऊ फ्लाईटनं. बरं आहे नाही का? हो ना आपलं फिरणं होतं जरासं. मग असं करा ना, गाडीनंच जाऊ ना आपण. फॅमिली सहित जाऊ. तुमच्या बंगल्यावर राहते ते मुंबईच्या. 2-4 दिवस शिल्लक का हो तेच म्हटलं. मग आता कुठं फ्लाईटनं जाता, भलाही म्हणसान तर आजच निघू आपण सगळेजण 5-6 वाजता. हो म्हणा तसं लवकर निघाला 3 वाजता निघाला म्हणजे उद्या आपण सकाळी 8-9 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे. निघून 11 वाजता मला तिथं जावं लागते ना. हो ना पक्षाच्या कार्यालयात तिथं मीटिंग आहे. तिथं आपल्या सेटिंग लावून आहे थोडंसं, काही आपली माहिती वगैरे विचारतील असं तसं. मग त्याच्यानंतर पुढचं आपलं कसं नाव शिवर होऊन जाते. मग चालते ना, होते ना आपलं, होते ना ॲडजस्टमेंट. हो आपण तयारी करून 3-4 वाजता निघून जाऊ इथून. वाजलेच किती आता 11 वाजता वाजले सकाळचे. बरोबर तसं करू मग. हो काही हरकत नाही. मग हो गाडीनं चालले जाऊ आणि आपल्या बंगल्यावर मस्त 1-2 दिवस राहू बी आणि बिलकुल सीट पक्कीच करून येऊ नाही का? हो जाय तिकडे लागा एक वेळा आता आज म्हणूनच पाहू का पास ना तुम्ही. हो ना पुरा भेटणार आहे तू पुरा. हो थांब ना तू आता पुरा पडणार आहे 10-20 लाखांना लंबा. हो बरोबर पहा मग. हो काही हरकत नाही बिलकुल नो टेन्शन. आम्ही हाच बिलकुल प्रचार आले, नो टेन्शन. बापरे दुपारी आलं तर नाही असं काय म्हणते बा, काय पोझिशन चालू आहे आता, काय मस्त माल चालू असेल बाबा त्याचा आता नाही का? हो 3.5 लाख रुपये आहे. मस्त हॉटेलमध्ये राहणं खाणं पिणं नाही. हो फक्त मागच्यासारखं नको करू म्हणा नाही का? तू अटकला आता ते मागं. हो असंच पाहिजे म्हणा बा. असं नाही ना, त्यावेळेस माहित नव्हतं आम्हाला. हुड बाई हुड झाला पैसाला, आम्हाला काय माहिती एवढा रेट असते तिथं नसं तसं. यावेळेस शिवलाल भाऊ बरोबर पद्धतशीर रेस्टॉरंटमध्ये गेले म्हणते. 5-10 हजार रुपये रोजचा काय रोज आहे वाटते. आणि आता पद्धतशीर चालू आहे म्हणते. फिरणं गिरणं तसं आपलं टाइमपास करणं सुरू आहे. ते कसं पक्ष कार्यालयातून त्याला उद्याचं अपॉइंटमेंट दिलं म्हणते. उद्या त्याला काही प्रश्न विचारतील असं तसं. सीट तर भेटतेच म्हणा, कारण की आमदारकीलाच भेटणार होती, पण ते जराशानंच चळलं म्हणते काम. पण यावेळेस कसं गावातून 4-4 फोनही येऊ शकते म्हणे, म्हणून जरासं तयारीत राहायचो म्हणे. 1-2 नंबर मी देईन म्हणे तिथं त्याने मागितले तर. तसं हो का? मग दे ना मग नंबर दिला तर मग सांगू ना मग काय आहे ते सांगायचं. मग त्याचा काय विषय असते.
हा मग काय सांगायचं बा, मग त्यासाठीच तर म्हणलं मग तुम्हाला भेटायला आलो मी. म्हणे बा कंदील आबाजीचा आपला हक्काचा माणूस आहे म्हणे, त्याचा नंबर देतो म्हणे, माझा नंबर देतो म्हणे अजून तर म्हणे 20 एकर जमीन आहे, असं आहे तसं आहे, हा मोठा बंगला आहे, असं बाकी कसं ऐशमध्ये सांगायचं म्हणे बिलकुल. म्हणजे तर आपल्या सीट भेटेल म्हणे, नाही तर मोठं कठीण काम आहे, बॅकग्राऊंड पाहिजे म्हणे ते. अरे हो ना, ते सगळं बरोबर आहे म्हणा शिवलाले, पण कसं आहे त्याला तू फोन लाव, त्याला फोन लाव म्हणा बा कसं आहे, कारण की आमच्यासारख्याचा नंबर कायले मागणार आहे पुढचा माणूस, गावातला मोठा हस्ती कोण आहे बा, त्याच्या माध्यमातून ती माहिती काढ. मग मोठे पाटील आपल्या गावातले सरपंच झाला, असे तसे माणसा कोणती माहिती घेईन. ना तेच तर आहे. मग आता मग लाईनी पाटील कायले बोलावलं तुम्ही, कायले आहे तर का लाईनी पाटील? हा तुम्ही राजा म्हणलं शिवलाली एवढं सपोर्ट करा जरासा, त्यानं तुम्हाला याची लकीरात वाचवलं ना. हा का रे झुंबर, हा मी काय म्हणतो, त्यासाठी झालो ना आम्ही. मग काय आम्ही काय आलो असतो मग, हो ना, म्हणून आलो. आता लाईनी पाटलाचा काही विषय नाही, ते तर म्हणजे बिंदा सांगून दे, म्हणजे आपलं काय सांगायला चालते ते काय सांगणार नाही, सांगते ते. तर लाईनी पाटील एक काम करा तुम्ही, तुमच्या बाबाचा नंबर द्यायला लावू आपण याले काशीनाथले, कारण की जेणेकरून मोठ्या माणसाचा बाबा फोन दिला म्हणजे कसं पुढच्या माणसाला भरोसा ना. तुमच्या घरून तुम्ही काय करता, तुमच्या बाबाचा मोबाईल तुमच्याजवळ ठेवजा उद्या 11 वाजता. 11 ते 12 एक वाजे लोक जरासं बिघडला म्हणा, रिचार्ज मारून आणतो असं तसं काही करून तुमच्या बाबाचा मोबाईल तुमच्यावर ठेवा. आला फोन समजा की मग बरोबर सांगून द्यायचा हे बंगला त्याचाच आहे म्हणा, तुमच्याच घराचा बंगल्याचा फोटो आपला, तुमच्या का तुमच्या वाड्याचा पूर्ण फोटो विटो त्याला दाखवून द्यायचा. हेच होय म्हणा त्याचं घर शिवलाल टोयगोटेचं. असं तसं करून एक वेळ सीट भेटली की बस झालं ना. मग आपल्या गावातली जर माणसात सीट भेटली तर झालं ना. मग आज उद्या रोड हे ते कमी जास्त असलं तर मोठमोठे अनुदानं येतील. हो शिवलाल करण्याजोगता आहे, तुम्हाला काय वाटत नाही का, करते ते. आता ते का मोठी गोष्ट आहे का ती, सांगून देईन मी. हो शिवलालचा साहेब हे वाळा गिळा असं तसं काही विषय नाही. ते बाबाचा मोबाईल माझं ठेवतो मी बरोबर त्या टायमात, मी फक्त त्याला फोन लावा किती वाजता काय वाजता, म्हणजे कसं कन्फर्म होऊन जाते. त्याला का आता फोन लावतो मी. हो 1 मिनिट, हो थांबा, फोन लावतो, तुम्ही बरोबर बोलून घे ते संग, उद्याचं काय आहे बा कसं आहे म्हणा. चालते चालते, लाव फोन ला. हो आम्ही बोलतो असं काय आहे, लाव फोन ला. बॅग भरून दिसू राहिली. नमस्कार सर, नमस्कार. हा तर म्हटलं आता रात्रीचं काय जेवणाचं म्हटलं काय बोलवायचं काय सांगायचं, तेच म्हटलं त्यासाठी चालू होतो. प्रत्येक रूममध्ये फिरणं सुरू आहे. तर म्हटलं कसं करू, आणू का इथं का तिकडे येणार तुम्ही? अरे तुम्ही आले का? अरे सांगून येत जायचं, थोडंसं नोक करायचा दरवाजा. हो ना, आता हे आमचं नोटा मोजणं सुरू होत्या. बरं ठीक आहे ठीक आहे, करून घ्या जे काय असेल ती व्यवस्था, फ्रूट आणि ज्यूस वगैरे हे ती सगळी व्यवस्था करा. हो येतो आम्ही बाहेर जेवायला तिकडे. ओके. हो हो सर, बरोबर ठीक आहे सर, हो काय हरकत नाही. हो बाकी मी काय म्हणतो, आपलं बिल वगैरे किती झालं म्हटलं आतापर्यंत सर्व? हो म्हणजे कसं आहे, आता आम्हाला साधारणतः 2 दिवसांनी निघायचं आहे. तुमचं बिल समजा आजच्यानं 50,000 रुपये झालेलं आहे. हो 40,000 रुपयातले 20,000 जमा केले तुम्ही. हो तर आजचं एक अजून 1,000 रुपये वाढलं, तर आता 30,000 बाकी आहे तुमच्याकडे. आणि उद्या समजा अजून मग वाढ होईल जर जास्त 1 दिवस राहिले अजून. ठीक आहे, तर 20,000 पोहोचलेले आहे, 30,000 बाकी आहे नाही का. परंतु आम्हाला कसं आहे म्हणजे अजून 2 दिवस राहीन आहे, आणि एका ठिकाणी आम्हाला थोडंसं कसं आहे काम होतं उद्या, आणि तिथचं काम आटवून आम्ही संध्याकाळी येणार होतो. तर हे पेमेंट आम्ही इथं ठेवलं चालेल का म्हटलं रूममध्ये, काही कोणी चोरणार नाही ना, म्हणजे काही अडचण येणार नाही ना, कारण की कसं 15 लाख रुपये पेमेंट आहे याच्यात. हो म्हणून म्हणून राहिलो. नाही नाही नाही, कोणी हात नाही लावणार, तुमचं लॉक करून तुम्ही रूम जा. हो काही विषय नाही. हो पैसे जाणार नाही, काही अडचण नाही, काहीच टेन्शन नाही. जमला आता नाही का, आला गोत्यात. बरं ठीक आहे, मग तर उद्या आम्ही बॅग मग अशी समजा कुठंतरी व्यवस्थित ठेवून देतो इथं, आणि मग संध्याकाळी परत येईल. चालते ना, मग काही हरकत नाही. चला तेच म्हटलं, कसं आहे इतके मोठे पैसे आता कुठं घेऊन मिरवा आता. ठीक आहे, परवा दिवशी काम आहे. चला या मग तुम्ही, आम्ही येतो जेवायला खाली. हो काही वांधा नाही. बरं या मग या, हो काही हरकत नाही. गेलं गेलं, हो गेलं म्हटलं शिवलाल. जमलं म्हटलं ताल उद्या. हो 30,000 झाबू द्या जाईल. हो बॅग ठेवली बा, बॅग रिकामी ठेवून देऊन बाकीचे पैसे आपल्या पॅन्टाच्या खिशात म्हणा. हो इन करून आपल्या कोटा गिटात. हो बिलकुल खोमेर बाई. हो यायला आता वरून वरून पाहिल्या ना, 500च्या खाली आहे 10 बंडल. त्याच्यासाठी होय ना, म्हणजे त्याला वाटते बा हाय यायचे पैसे इथं. हो म्हणजे कसं आपल्याला काही उद्याचं 30,000 बिल मागत नाही ते, येते बा संध्याकाळी. हो आपले कपडे आहेच केवढ्याचे, जाऊ तिकडे 30,000 10,000चे कपडे घेऊ. हो बस रिकामी पेटी ठेवून देऊ. हो चला आता जमलं, उद्याच जमलं. आता उद्या सकाळी 9:30ला जाणे, अपॉइंटमेंट करणे, तिकडून तिकडे आपलं रेल्वेनं बसले की रवाना. बोल ना काशीनाथ, बोल म्हणलं काय म्हणते. त्याला निरोप आपला बरोबर, ज्या माणसाला पोचाल तिकडे पोचला ना बरोबर. बा तू काम नाही करत तर मग कोणाच करतं. का आता कधी लाभजी सगळे आम्ही तर जाऊ ना, आपले माणसं. लाईनी पाटील आहे, झुंबरराव हे ते, मुंगशीराम भाऊ. हो बोल ना, आता काय म्हणतात सांग. मग आपलं काय कंदी लाभजी 2 शब्द बोलतो म्हणते बा. बोल बरं. हो हो ते तर असतीलच ना बा, घबाड किंग आहेत ते. हॅलो, बोला बोला म्हणलं थोडशा. बोला बोला. नाही शिवलाल काय ते आता काशीनाथ सांगे बा, 2-4 नंबर घेऊन माहिती घेणार आहे म्हणजे गावातली, तू मग सीट भेटते असं तसं काहीतरी. म्हणलं आमच्यासारखे नंबर काय घेणार आहे म्हणलं कुंगऱ्याची. हो मला कोण विचारते आता, कंदील बुड्याला कोण व्यक्ती कोणत्या मोठ्या माणसाला फोन लावून काही पुढचा म्हणून की बा रामपुरातला सदन व्यक्ती कोण आहे, मोठा व्यक्ती बा भारणसूद. मोठे पाटलाचं नाव येईन का नाही. मग म्हणलं कसं आहे आता लाईनी पाटील इथंच आहे, आपलेच माणसं आहेत ते. त्याला सांगितलं मी असं फोन मोठे पाटला जवळ ठेवा बा, तर किती वाजता तू फोन करणार आहे ते माणूस करणार आहे त्या हिशोबाने आम्हाला सांगून दे, म्हणजे मग हे तसा सांगन मग तू म्हणतं तसा. हो असं जमत नाही का, सांग मग. अरे बाबा मग तर सोन्यान पिवळं मला तेच तर भेव होतं. मी आला मोठ्या पाटलाला जर फोन केला सरपंचाला म्हणा, तर आपलं कसं पितं उघडच पडते. हो 1.5 एकर जमीन आहे बा, असं आहे तसं आहे, काय भेटते आपल्याला मग.
म्हणून म्हणलं तुम्ही जराशी लाईन लावा. हो इथं लय दावेदार लोक श्रीमंत असते तर आपल्याचा बजेट बसत नाही सिटीचा. म्हणून जरा चांगलं वळून तळून सांगा ते. हॅलो हां लाईनी पटेल बोलतो म्हणलं. तर तुम्ही काहीच काळजी करू नका शिवलाल भाऊ. बिलकुल आपला जे हे आहे का नाही वाळा हो त्याचा फोटो दाखवत त्याला मला व्हिडिओ कॉल करा म्हणा बा. तिथून ते दाखवतात म्हणा माझा वाळा गिळा. सगळं दाखवून देतो मी, काही टेन्शन तर कामच नाही. लोड नका घेऊ तुम्ही, फक्त सीट पक्की ठेवा. अरे बाबा मग तर सीट झालीच रे, पक्कीच झाली. मग एवढा वाळा पाहिल्यावर तर सीट भेटलीच आपल्याला. मग काही वांधाच नाही. मग हो मी सांगतो तुम्हाला आता साधारणतः 11 वाजता बोलावलं आम्हाला तिथं. 11 वाजता पहिलाच नंबर आपलाच लागेल बहुतेक. हो मग गेलो मी की बरोबर तिथून ते नंबर घेणं समजा माया पता येता काळा नसते. तर तुम्हाला फोन येईन तर मी नंबर देऊन देतो मग तुमचे. मग हो मोठे पाटलाचा देतो, एक कंदिलाबाजीचा, एक समजा काशाचा. तुमचाही देऊन टाकतो, अजून झुंबरचाही मग श्रीराम भाऊचाही. अशा लोकांचा देऊन देतो मग हिशोबाने. हो चालते काहीच वांधा नाही. हो तू आमची नंबर देऊन द्या. हो चालते काही हरकत नाही. तसं माया देजो. ओके हां ठीक आहे. मग आता काही अडचण नाही, ठेव फोन मग. बरोबर ठीक आहे मग कंदिलाबाजी. हो सांगतोच तुम्हाला काय होते काय नाही. हो ठीक आहे धन्यवाद. काय मोठी गोष्ट आहे का, 2 लाखाचीच आहे ना. बरोबर देऊन द्या त्याला, मी आल्यावर देऊन देतो. हो काही हरकत नाही. बाकी शेतीचं चांगलं चालू आहे आपलं. तिकडे 50 एकर ऊस बरोबर आहे आपला. तेच म्हटलं संत्रा वगैरे हे ते सगळं पाणी वगैरे त्याचं व्यवस्थित आहे. तेच म्हटलं जास्त पाणी झालेलं आहे ते काढून द्या लवकर. त्याचबरोबर बाकीचं याचं काय म्हणते पराठी गिराठी ते 100 एकरचा एरिया आपला तिकडचा खेरड्याचा. खेरड्याला जे आपली जमीन भेटलेली आहे मामाची ते बरोबर चालू आहे. तेच म्हणलं नाही तर बटेत करा सगळं गायब करता. हो साधा माणूस आम्ही, नाही तर मग बस. तेच म्हणलं बाकीचं काही अडचण नाही ना. ठीक आहे. गाई वासरं ढोरं हे ते सगळं आपलं गौरक्षण हे ते सगळं व्यवस्थित चालू आहे. बरं ठीक आहे. मग ठेवतो मी, येऊन राहिलो मी परवा दिवशी. हो थोडंसं काही व्यवहार करायचा इथं, मोठा बंगला गिंगला इथं ॲडव्हान्स द्यायचा आहे 15 लाख रुपये. नंतर खरेदी करू बाबू ना. ठीक आहे ठेवतो मग. आता आज तिथंच चाललो तुम्ही. ठीक आहे ठेवतो मग. चांगलाच दिसते असं मी नाही. घ्या सर म्हणलं पाणी सांगितलं होतं ना बिस्लरी. हो ठीक आहे आला का. बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. बरं मी काय म्हणतो, काय नाव काय म्हटलं तुमचं. मंगेश. हो मंगेश. तर मंगेश तू काय कर आता बिस्लरी दे. आणि कसं मी म्हणतो आम्ही आता तयारी झाली बबनरावची की आम्ही निघणार आहोत. थोडं पैशाचं कसं पाहिजे बरं. हो 15 लाख रुपये आहेत ते. तुम्ही पाहिले रात्री. हो तसं तर काही म्हणजे कसं कोणाला माहीत नाही बाकीचं. थोडंसं मी बरोबर ठेवलेलं आहे व्यवस्थित तसे. आणि थोडंसं तुम्ही लक्ष राहू द्या. हो तेच म्हणलं आपली रूम कसं लॉकच राहू द्या. बाकी आता आम्ही येतो मग संध्याकाळपर्यंत. नाही सर काही चिंता करू नका तुम्ही. इथं काही चोरी जात नाही, काहीच नाही. हो तुम्ही बिंदास जा दिवसभर, संध्याकाळी या काही हरकत नाही. बाकी 30,000 रुपये पेमेंट राहिलेलं आहे आणि आजचं जे काय होईल ते समजा. होऊ दे ना बिलाचा विषय नाही तर. तुला चांगली 2-4 हजार रुपये टिप देऊ आम्ही. आता दिसतही नाही आम्ही तुला. हो तिकडून तिकडे गायब. ठीक आहे मग. आमच्या बॅगा वगैरे हे आहे सगळं व्यवस्थित इथंच आहे. आम्ही येतो संध्याकाळपर्यंत. हो ठीक आहे चला आता नाश्ता करतो, निघतो आम्ही लवकर. ओके हो ठेवा. आणि बिस्लरी आण. नाही शिवलाल पाहते करते समोर तिकडे ते गाडी उभी आहे ते. ते पायवर ते खादोळीची होईन ती गाडी. ते खादोळ्या त्याच्या घरच्या फॅमिली दिसून राहिल्या मला ते. आता हे काय लाला आता इकडे बा. हे काय आता याचं. हो जाऊ दे हे बा पाहू नको द्यायची इकडे, लक्ष नको देऊ. हो नाही अजून आपल्याकडे पाहायचं तर अजून लगायचं फालतूचं घोर व्हायचा. हो जाऊ त्याला तिकडे त्याच्या पोरीनं. गेलं रे गेलं म्हणलं गेलं. हो चला आता. हो बरं झालं. मी आता म्हणलं बस इकडे पाहते का आता. हो तिथं थांबवले ते ना पुढे ट्रॅफिक होती तर. हो मी आता म्हणलं मागं पडतो ते का. हो चला गेलं आता काही टेन्शन राहिलं नाही. पुन्हा गेलं तर खरी म्हणा, पण आलं काय इकडे. हो आहे काय याचं काम काय असं नाही का. हो सहज झालं असं फिरा गिरायला नाही का. मानमुळे दिसल्यासारखं झालं तर मला. ते सगळंच होतं ना. मग दोन्ही बाया होत्या संग ते होता. मग काहीतरी फिरायला आले असं नाही का. बहुतेक मला वाटतं फिरायला आले असं. काय सांगा काय आलं काय नाही. तर पण याचा बंगला गिंगला आहे पण का. हो इथं मुंबईत बंगला आहे बहुतेक. इथं आलं असं ते. हो 100% असं वाटून राहिलं मला. जाऊ दे आलं असं काय आपल्याला घेणं नाही. आपलं आपण काम करा. हो चाल लवकर तिथं ते कार्यालयात नाही. लवकरात लवकर आपल्याला ते अपॉइंटमेंट आहे आपली. लवकर 9:30-10 वाजता पोहोचा लागते. लवकरात लवकर जाणं आहे. हो लवकर आज आपली शीट पक्की झाली पाहिजे. लवकर इकून हॉटेलवाल्याला चाटून गायब झालं पाहिजे आपण. चलो. अरे बाबा लाल सिग्नल आहे तिथं. सगळ्या टॅक्सी आता हे गाड्या गिड्या सगळ्या आता हे सिग्नल गेल्यावरच आहे. थांब ना आता लागणच नाही. हिरवा लागला की निघाल्या गाड्या. हो तसं बी 11 वाजता आपल्याला जावं लागते तिथं. मग काय आता सेटिंग लावायला पुन्हा आता कोणी दुसरं नाही बी. हो झालं आपलं फिक्सच आहे. हो शांततेने जाऊ आता. हो